तर कशी आहे चंद्रपूरची पब्लिक मोटार लावली आणि पाणी घेतो, हातपाय धुवायचे होते म्हणून हातपाय धुवून झाल्यावर आरशामध्ये पाहत होतो कसं दिसतावा म्हणून. आता बिना आंघोळीचे कसं दिसते तसंच दिसताव. मग चाय आणला प्रतीक ना आणि चाय प्यायला लागलो होतं मग आम्ही. आता आपल्याला घरी जायचं होतं ना, आता साईडलेच मिठी ठेवून होता त्यालाच हात लावत होतो. भेव तर महादुनियाचा पण हात लावून पाहा म्हणलं काही नव्हतं म्हणलं. त्याच्या बाद आपल्याला जायचं होतं वावरामध्ये, काऊन की भाजीपाला घेऊन आणायचं होतं. तर निघलो होतो आम्ही आणि पोहोचलो वावरामध्ये. आता वावर तर काही जास्त दूर नाही म्हणून लवकरच पोहोचलो होतो ना. आता भाजीपाला तोडायला लागलो होतं. प्रतीक म्हणे शेंगा तोडतो म्हणे, पहिलं म्हणे ते तोडून झाल्यावर मग मिरच्या तोडायला लागला आणि मिरच्या तोडून झाल्यावर वांग्याच्या याच्यात गेलं आणि वांगे तोडत होतं आणि बहुत सारं घ्यायचंच होतं आपल्याला. ते एकाच वेळी थैल्यात भरून टाकलं सगळं काही. सगळा भाजीपाला तोडून झालतात. आम्ही निघलो होतो आणि इकडं आता वावरामध्ये पाणी देणं चालू होतं. तर तेच पाहून आम्ही निघलो मग आणि पोहोचलो घरी. घरी गेल्यावर हातपाय घेऊन धुवून टाकले आणि बसलो जेवण करायसाठी. प्रतीक म्हणे पहिलं जेवण करून घेऊ आणि जाऊ म्हणे. मग त्या बाद म्हणे आता यालाही काम होतं तिकडंच. तर मग आम्ही निघलो मग त्यासाठी. आता फालतूची रोड आणि जंगल न दाखवता पोहोचलो आपण एसटीवर चपले सोडलो प्रतीकले आणि आपण निघलो मग घराकडे जायसाठी. आणि घरी गेल्यावर तर आता काही काम नव्हतं, आंघोळ धुवा लागत होती पहिलं. घरी पोहोचलो मग घरी गेल्यावर थोडं बलबूत झालो आणि मग धुतलो आंघोळ. आंघोळ धुतल्यावर बसलो मग आरशामध्ये पाहत थोडं. आणि त्याबाद आता आपल्याला जा लागते डोसा घ्यायला. कसं आपल्याला गमत नाही ना भाई, खाल्ल्या बिना काही गमतच नाही. रोहिण्याला घेतलो गेलो डोस्याच्या दुकानावर. जेवण करूनही आपल्याला भूक लागते, नाश्त्याची भूक राहते ना. मग त्याबाद चायची भूक होती. तर गेलो मग चाय प्यायसाठी आपण. चाय किन पिऊन झालो आम्ही निघलो मग जायसाठी. डोसा पण झालता आणि चाय पण पिऊन झालता. निघलो मग आम्ही घराकडे जायसाठी. घरी गेल्यावर पहिलं डोसा लावला आपला प्लेटमध्ये आणि मग का भाऊ नाश्त्यासाठी एवढाच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.